जय जवान जय किसान। आज अक्षय तृतीया आणि या मुहूर्तावर आमच्या घरी हळद लावण्याचं काम चालू आहे। हळद म्हणजे शेतामध्ये गंडे लावून जे हळद पीक असतं ते लावण्याचं काम चालू आहे। तर पूर्वी हळद वेगळ्या पद्धतीने म्हणजे माणसाने पाण्यामध्ये लावून केली जात होती, परंतु आता ट्रॅक्टर किंवा यंत्राच्या साहाय्याने हळद पेरणी केली जाते। तरी ही हळद कशी पेरणी केली जाते, काय केलं जातं, किती फुटावरती या बेडवरती हळद पेरणी केली जाते, हे संपूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। माझ्या पाठीमागं ट्रॅक्टर दिसतोय, विकास कदमांचा हा ट्रॅक्टर आहे आणि पेरणीचं काम चालू आहे। तर आपण ही पेरणी कशी होते हे संपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत। तत्पूर्वी व्हिडिओ बघण्यापूर्वी व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा व्हिडिओ सर्वांच्या शेतकरी बांधवांच्या फायद्याचा आहे। इतर वेळी आपण अनेक बैलगाडी क्षेत्रातील किंवा इतर मुलाखती टाकत असतो, आज हा नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे। चला तर माझ्याबरोबर हळद कशी पेरायची हे पाहूया। तर अशा प्रकारे बघा हळद पेरणी केली जाते। पूर्वी आपण लागण करत होतो, पण आता हे एक पेरणी यंत्र आहे आणि पेरणी यंत्रामध्ये गंड टाकलं जातात। हे गंड ॲटोमॅटिकली या वाट्यांच्या साह्यानं वरती उचललं जातात, पण एखाद्या वेळेस कसं होतं गंडा पडतो, म्हणून आपल्या आता हे घरचे आमचे मामा आणि मामी आहेत, दोघं ते हळदीचा गंडा त्यात टाकण्याचं काम करत आहेत, कारण डाली पडू नये किंवा कोणत्याही प्रकारे एखादा आपल्या गांड्याचं नुकसान होऊ नये म्हणून आपण दोन माणसं तिथं वरती बसून काम चालू आहे। आता तुम्हाला हे कसं प्रोसेसमध्ये पेरणी केली जाते हे ट्रॅक्टर चालू करून तुम्हाला दाखवतो। आमच्या गावातीलच विकास कदम यांचा ट्रॅक्टर आहे आणि याद्वारे आपण पेरणी करत आहे। तुम्ही बघू शकता 1 फुटावरती बराबर हा गांडा पडला जातो आणि अशा प्रकारे पाठीमागच्या फळीद्वारे ती लेवल करून पूर्ण त्या गंडे मुजवले जातात। अशा प्रकारे सुंदर असं बेड पण तयार होतात आणि या हळद लागणीची प्रोसेस पूर्ण होते। या ठिकाणी आमची शिवकन्याचं बी हळद लागण्याचं काम चालू आहे। शिवकन्या इकडं आमच्या आईचं आणि शिवकन्याचं पण हळद लावण्याचं काम चालू आहे। जरी इकडं दोघं जण काम करत असली तरी आपण बाकी गंड आणून देण्याचं किंवा त्यांना माल पुरवण्याचं काम चालू आहे आपलं। त्यातूनच आपण हा व्हिडिओ टाकला आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला मी बियाणं कशा पद्धतीचं निवडलं जातं ते बियाण्यांचा सुद्धा व्हिडिओ आता लगेच याच्या पुढं दाखवणार आहे। तर व्हिडिओ अजून शेवटपर्यंत बघा। तुम्ही चांगल्या प्रतीचं असं बियाण्याची आपण निवड केलेली आहे आणि हे बियाणं जे निरोगी आणि एकदम सुंदर असं हे बियाणं निवडलेलं आहे, जेणेकरून जर बियाणं चांगलं असेल तरच उत्पन्न चांगलं गावल। त्यामुळं आपण चांगल्या प्रतीचं गंड निवडलेलं आहे। बघू शकताय गंड्याची साईज तुम्ही बघू शकताय, एवढी मोठी गंड्याची साईज सुद्धा आहे आणि हे गंड आता लावण्यासाठी पूर्ण तयार आहेत, एकदम निरोगी आहेत। पाठीमागं मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती गंड कशा पद्धतीने निवड करायची हे सुद्धा दाखवलं होतं। तर आता हे आपण गंड सगळं ओके निवडून ट्रॅक्टरकडे आता नेण्याचं काम चालू आहे। बघा हां शिवकन्या म्हणते आमच्याकडे बघा, शिवकन्याचं चाललंय आमच्या गंड भरायचं आणि हे गंड आता भरून आपण तिकडं ट्रॅक्टरकडे नेणार आहे। मित्रांनो, हा आपल्याला हळद लागणीचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।